नमस्ते सर जी। नमस्कार नमस्कार. आज आपण आपल्या इथे ओझरमध्ये आलेलो आहे, जुन्नर. लेण्याद्री जुन्नर. तर आता गेल्या 7 वर्षापासून आपण जुडलेले आहेत बरोबर. डे फ्रेशसोबत. करेक्ट. आज आपण आता तुम्ही तर भरपूर एरियामध्ये पसरवलेलंच आहे नाव, हो. पण आणि तुम्ही स्वतः वैयक्तिक पण वापरता. बरोबर. आज तुमचं डे फ्रेशच्या बाबतीत 7 वर्षाचा अनुभव तुम्ही शेअर करा का, जेणेकरून शेतकरी मित्रांना याचं महत्त्व कळेल. हा जे फ्रेश जेव्हापासून तुम्ही मला दिला आहे वापरायला, तेव्हा मला असं अनुभव आला की ह्याच्यातनं कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्नाची हमी आहे. कारण माझे जे प्रोडक्ट होते त्याच्यात क्वालिटी, शायनिंग व क्वांटिटी हे तिन्हीचा फरक पडलेला आहे. जिथे मला 1 टन माल निघायचा तिथे 1.25 ते 1.5 टन मालचा निघायला लागला. तर ह्याचा अनुभव मी स्वतः घेतल्यामुळे मग मी बाकी इतर शेतकऱ्यांना सुद्धा सांगितलं की कमी खर्चात जास्त उत्पन्न वाढवायचं तर हे एक डे फ्रेश म्हणून आहे, हे एकदम मिरेकल काम करतं. आणि लोकांनाही अनुभव आला, त्याच्यामुळे सगळीकडे ह्याचा वापर शेतकरी आवर्जून करतात आहे. प्रत्येक म्हणजे खालनं ड्रेंचिंगमध्ये असो किंवा फवारणी असो, 3 वेळा जरी एका प्लॉटला केलं याची फवारणी किंवा ड्रेंचिंग, तर तुम्हाला व्हिगर दिसते की बाबा ह्याच्यात बरेच फरक झालेला आहे. सॉईल टेक्स्चर आहे तो भसभसीत होतो. आणि जे आपण इतर खतं बितं टाकतो त्याचा अपटेक वाढलेला असतो, त्याच्यामुळे ह्याचे दर्जेदार उत्पादनाची गॅरंटी आहे. बरं, आता ऊसाला तुम्ही ऊसाचा काय अनुभव राहिला तुमचा? ऊसाचं तर मला ते सांगितलं ना की मला जेव्हा 70-80 टन निघायचं तर 90-95 टन निघायला लागला आहे. अच्छा, म्हणजे उत्पन्न वाढलेलं आहे. ऊसही चांगला परिपक्व, पानांची रुंदी वाढलेली आहे. आणि उत्पन्न वाढलेलं आणि खर्च कमी झाला का तुमचा? मग ऑटोमॅटिक खर्चच कमी झाला ना. खर्च कमी झाल्यामुळं उत्पादन तुम्हाला निश्चित परवडला. खर्च करत होतो त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन मिळतंय मला. बरोबर. आणि आता एक आपण तुमच्या हस्तेच लॉन्चिंग करत आहे, डे फ्रेश ग्रॅन्युअलचं. डे फ्रेश जी नावाने. जी नावाने. बरोबर, घ्या. ग्रॅन्युअल्स येत आहे. हां, तर हे बघा, तुम्ही बघू शकता. आणि ग्रॅन्युअल्स पण पॅकिंग घ्यायचं. ग्रॅन्युअल्स पण दाखवा. आणि हे बघा बॅक साईड. हां, ग्रॅन्युअल्स आहे. म्हणजे हे वापरायला सुटसुटीत आहे. आणि एकरी खतामध्ये एकरी तुम्ही फक्त 500 ग्राम जर टाकलं तर तुम्हाला याच्यामध्ये जास्त उत्पन्नाची हमी आहे, किंवा तुम्हाला टनेज पण वाढेल. समजा उसाला टाकलं एकरी, तर 500 ग्राममध्ये तुमचं जवळजवळ 20 ते 25 टनाचा तुम्हाला फरक दिसेल, तुम्हाला जास्तीचा. एवढी गॅरंटी आहे माझी. कारण की तुम्ही नेहमी डे फ्रेश वापरत. आणि ग्रॅन्युअलचं चमत्कारिकच आहे सगळं, जे वापरायला एकदम सोपं आहे. आणि ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे जे घटक आहे जे आपण NPK वगैरे किंवा मायक्रोन्यूट्रंट्स वगैरे देतो, तर ते लागू करण्याकरता हे महत्त्वाचा रोल अदा करतं. त्याच्यामुळे प्रत्येकाला टाकणं गरजेचंच आहे. गरजेचं म्हणजे हे जर नसेल तर तुमचं वेस्ट होते सगळं. तुम्ही जे टाकता ते 100% लागू होत नाही, 60-70% म्हणजे त्याचं लागू होतं. तर ह्याच्यामुळे तुमचं अपटेक जे आहे ते 100% अपटेक होतं, ते सगळं खताचं किंवा मायक्रोन्यूट्रंटचं वगैरे. तर हा फरक आहे याच्यामध्ये. धन्यवाद साहेब, आपण आम्हाला मोलाचं मार्गदर्शनही करत आहात, प्लस नवीन नवीन आयडिया पण देत आहे. त्याच माध्यमातून आज हे डे फ्रेश जी ग्रॅन्युअल्स पण आणलेलं आहे आपण, का जे आता शेतकऱ्यांच्या सेवेत जे लोक ड्रिंचिंग करू शकत नव्हते कोणत्या पिकाला, तिथे आता कोरडवाहू शेतकरीसुद्धा आपलं डे फ्रेश जी हे पेरणीसोबत टाकू शकेल. म्हणजे त्यांचं पण उत्पन्न वाढवून देण्याची जबाबदारी ही राजनेकर ॲग्रोनं घेतलेली आहे. सगळं राजनेकरला श्रेय जातं की जेणे प्रत्येक शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देण्याची कामगिरी केलेली आहे. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की असे प्रोडक्ट तुम्ही अजून काढत जा, जेणेकरून सर्व शेतकरी सुखी होईल, समाधानी होईल आणि त्याचं उत्पन्नाचं स्रोत वाढेल. धन्यवाद. धन्यवाद.